नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आजचा आपला विषय असणार आहे प्रेमात हरलेली माणसं किंवा ज्यांना कोणाला धोका भेटला आहे अशा विषयाबद्दल आज आपण बोलणार आहे. प्रेम हे फक्त शब्द नाही आहेत, कोणाच्या तरी आठवणीत हरवून जाण्याची एक सुंदर भावना असते. प्रेम कधी हसू बनवून येतं तर कधी डोळ्यात शांतपणे अश्रू ठेवून जातं. अशा प्रकारचं हे प्रेम असतं. खूप नशीबवान भाग्यवान लोक असतात की त्यांना त्यांचं प्रेम मिळतं. पुढं ते यशस्वीपणे प्रत्येक व्यक्तीचा विरोध होऊन पण ते तटस्थ भूमिकेत उभा राहतात आणि त्यांचं प्रेम मिळतं, त्यांना मिळवता येतं. अशी लोक खूप भाग्यवान असतात असं मी समजते. आता ज्यांना कुणाला प्रेम भेटत नाही आहे किंवा कुणाला धोका भेटतो, प्रेम हे खूप प्रकारचं असतं. आईवडिलाबद्दल असतं, बहिणींचं असतं, भावांचं, मित्राचं. ह्या दररोजच्या आयुष्यात घडणारं हे प्रेम आणि एखाद्या व्यक्तीला बघता क्षणी त्याच्यावर आपलं मन भाळणं हे प्रेम असतं. त्या व्यक्तीचं नाव, गाव, पत्ता, त्याच्या आयुष्यात काय घडलं काय नाही घडलं, त्याचा जो भूतकाळ आहे ना, तोही आपण न पाहता होतं ते प्रेम होतं. आयुष्यात एक क्षण भाळण्याचा असतो आणि बाकीचा जो असतो ना तो सावरण्याचा आणि सावरण्याचा असतोच. कसं होतं, कधी कधी आपण असं म्हणू शकतो की कधी मी प्रेम करेल, मी प्रेमात पडेल, मी मिळवील, मी धोका देईल. हा भाग खूप वेगळा असतो. ज्यावेळेस ते प्रेम घडतं, ते होतं, त्याच्यानंतर जी सुरुवात होती ना ती म्हणजे एक तारेवरची कसरत असते. पहिल्या नवीन सुरुवातीला आपण ते एकमेकाचे हट्ट पुरवणं, एकमेकाच्या गोष्टी मांडणे, मनवणे, ह्या गोष्टी होत राहतात. काही महिन्यानंतर, दिवसानंतर ते एका अशा टोकाच्या भूमिकेवर येतं ना की आपण एकमेकाचं तोंडसुद्धा बघायचं नाही आहे. एकमेकाचे नंबर ब्लॉक करणं, एक नंबर मिळवण्यासाठी आपण जी धडपड करतो ना, नंतर काही कालावधीनंतर तो नंबर आपण स्वतःहून ब्लॉक करते, ती करते किंवा तो करतो. अशी जेव्हा कंडिशन निर्माण होते आपल्या आयुष्यात, आपण इतकं हारतो, उदास होतो, आपण स्वतःसाठी हानिकारक होतो, जीव घेण्याच्या परिस्थितीवर येऊन ठेपतो. आपण म्हणतो की नाही, आता मला जगायचंच नाही, माझं आयुष्यच हारलेलं आहे. अशा लोकांनी काय करायचं बाबा? प्रत्येकजण म्हणतं जाऊ दे, दे विषय सोडून, दुसरी भेटेल, दुसरा भेटेल. पण जी व्यक्ती प्रेमात असते किंवा ज्यानं हे अनुभवलेलं असतं, हे जे आपण काय म्हणतो हे विष प्यायलेलं असतं ना, हे त्यालाच माहिती असतं की किती त्रास होतो, किती काही गोष्टी सहन कराव्या लागतात. हे झालं एक आपलं शाब्दिक बोलणं किंवा शाब्दिक समजवणं एकमेकाला. पण माझा तर असा, जे कोण व्यक्ती प्रेमात आहे तो किंवा ती, त्यांना तर असं सांगायचं आहे बाबा, तुम्ही एखाद्या व्यक्ती प्रेम करत आहे ना, त्यात पडत आहे ना, आधीच काही गोष्टी क्लिअर करा त्याला की बाबा पुढं जाऊन हे लग्न होईल का, किंवा माझं लग्न झालं आहे, माझ्या आयुष्यात हे असं होतं, तुला हे स्वीकारता येईल का. परिस्थिती बघून तू परत तोंड काढून जाऊ नकोस किंवा तोंड फिरवू नकोस. मग तू तुझी घरची, समाज, बंधनं, मित्रवर्ग ह्यांच्या नावाचं असं समोर पोस्टर लावून तो आमच्यापासून पळवाटा काढू नकोस, असं हे ठामपणे ठरवून घ्या, सांगून घ्या आणि नंतर त्या गोष्टीत पडा. आणि जर पडलात ना तुम्ही, तर शेवटपर्यंत त्या गोष्टी टिकवण्याचा, मिळवण्याचा प्रयत्न करा. भगवंत आपल्याला इथपर्यंत त्या गाठी भेटी पाडतो, इथपर्यंत आपल्याला आणतो, तर का नाही तो आपल्याला पुढे घेऊन जाणार. थोडा संयम ठेवणं गरजेचं आहे आयुष्यात. एकमेकावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. कधी कधी प्रेमात कसं होतं, एखादी व्यक्ती टेन्शनमध्ये असते, कॉल उचलत नाही किंवा ती उचलत नाही, तर आपण काय म्हणतो, दुसरा भेटला आहे का, दुसरी भेटली आहे का. असं कृपया कुणी एकमेकावर टीका नका करू. केले ना प्रेम तर छाती ठोकपणे सांगा, नाही बाबा मी तिच्यावर इतकं प्रेम करतोय ना की ती कधीच कुणाचा दुसऱ्याचा विचार करू शकणार नाही. आणि जरी यदा कदाचित कुणी तुम्हाला धोका दिला ना, तर सोडून द्यायला शिका. ठीक आहे म्हणा, असं समजा की माझं प्रेम इतकं कमजोर निघलं, माझ्या हृदयाची आवाज, माझ्या प्रेमाचा आवाज इतका कमजोर निघला की ते तुझ्यापर्यंत पोहोचलाच नाही आहे, म्हणून तू दुसरं कोणतरी पाहिलं किंवा दुसरी कोणतरी तुझ्या आयुष्यात आली, असं म्हणा. आणि आपली चूक आहे, मी चूक केली, माझी चूक आहे, असं ग्राह्य धरा. स्वतःला समजावा, स्वतःच्या मनाला की खरंच मी चुकली आहे आणि आपण त्या गोष्टीवर माघार घेण्याचा प्रयत्न करा. जर असं आपण नाही केलं तर आपण आत्महत्यापर्यंत किंवा जीव देण्यापर्यंत इथपर्यंत आपल्या गोष्टी डोक्यात येत राहतात. कृपया तो किंवा ती, जी कोण माझा व्हिडिओ पाहते, त्यांना मोलाचा सल्ला असला, आयुष्य एकदाच मिळतं ते खूप चांगलं आहे. एखादी व्यक्ती निघून गेली
तर आयुष्य आपण खूप भयान होतं, उदास होतं, काहीच नको वाटतं. पण हळूहळू या गोष्टींची सवय होती. आता ती सवय होण्यासाठी काय करा, आपण त्या व्यक्तीबरोबर जो टाईम घालवला आहे तो हळूहळू लगे शक्यच नाही आहे हे विसरणं. थोडा वेळ घ्या, स्वतःसाठी वेळ घ्या. आपल्याला काय करायचं होतं, आपण कुठं फसलो, हां ही चूक केली ना तर 100% आपण केली. आपल्याला पस्तावा होतोय ना दररोज, तर होतोय बाबा. आपण रडतोय ना तर 100% रडा, 1 महिनाभर रडा, 15 दिवस रडा, पण त्याच्यानंतर जी भरारी घ्या. आणि भरारी घेणं हे प्रत्येकाच्या काय आपण म्हणतो सोबळावर भरारी घ्या. भरारी घेणं म्हणजे हे काय म्हणतो आपण दत्त घेण्यासारखं नाही आहे. स्वतःच्या पंखात तेवढी मजबूतता पाहिजे, स्वतः तेवढं प्रबळ पाहिजे की आपण 100% ती भरारी घेऊ शकतो. आणि एकदा भरारी घेतली ना तर माघारी वळून बघू नका. इतकी काय आपण म्हणतो इतकी स्ट्रॉंग भरारी घ्या, इतकी उंच भरारी घ्या ना की परत माघारी फिरू नये. ती व्यक्ती जरी समोरून आली ना, आपण नजर झुकवायची, एवढी ताकद आपण ठेवायची. आणि रडणं, पडणं किंवा ड्रिंक करणं, स्मोक करणं, उपाशी राहणं, स्वतःचा हात कापून घे, कुठं ॲक्सिडेंट होईल इतकी गाडी फास्ट चालवणं, खरंच असं करू नका. आणि एखादा जर पुरुष किंवा एखादी मुलगा प्रेमात असेल ना, तर 100% त्या मुलीला तुमची परिस्थिती काय आहे बाबा ते 100% सांगा. तिला सांगा बाबा हे असं असं आहे, मी असं असं करतोय, हे असं असं झालंय, समजावा, सांगा, काही गोष्टी बोलून व्यक्त व्हा. आणि एखादी स्त्री प्रेम करत असेल एखाद्या पुरुषावर, तर तुम्ही तुमची कंडिशन की मी मॅरिड आहे, अनमॅरिड आहे, की बाबा मी सगळ्यांना सोडले, जो काही तुमचा इश्यू असेल ना, तर पुढच्या व्यक्तीला 100% तुम्ही सांगा. आणि सांगून जर समोरची व्यक्ती मान्य आहे, तुम्ही म्हणाल की बाबा मी सगळं सांगितलं आहे पुढच्याला किंवा तिला सांगितलं आहे, त्याला सांगितलं, तरीसुद्धा त्यानं बदल केला आहे किंवा मला धोका देऊन घरच्यांचं काय आपण म्हणतो घरच्यांच्या नावाचा पत्ता सांगून वाट आमची चुकवली, तरी त्याला म्हणा बिनधास्त चुकव. भगवंत चुकू देणार नाही आपली वाट. आणि प्रत्येकजण एक ईश्वरी कृपा घेऊन तिथपर्यंत पोचतो. आणि ती ईश्वरी कृपा इतकी कमजोर नाही आहे, इतकी अशी ती सैल नाही आहे भगवंताची कृपा आपल्यावरची की 1-2 व्यक्ती आपल्या आयुष्यात येतील, ते आपल्याला फसवतील, आपला फायदा घेतील आणि आपल्याला सोडून जातील. हे इतकं सामान्य प्रेम नाही आहे. इतकं आपण काय आपण म्हणतो खालच्या पातळीची लोकं नाही आहे किंवा ती किंवा तो नाही आहे. 100% ज्या व्यक्तीनं तुम्हाला सोडलं आहे ना, त्याला पश्चाताप होणार, प्रायश्चित्त त्यालाही भोगावं लागणार. हे कर्म आहे. कर्म फिरून येतं. आज तुमच्याबरोबर धोका झाला आहे ना, उद्या त्याच्यावर पण होणार, तर 100% होणार. तुम्ही विनाकारण त्याच्या वाटेला जाणे, त्याला ब्लॅकमेल करणं किंवा फोटो व्हिडिओज अशा खूप काही गोष्टी आपण फॉरवर्डेड आहोत, आपण करतो, आठवणी म्हणून ठेवतो. आणि ती व्यक्ती आपली नाही झाली तर तिला ते ब्लॅकमेल करणं नका ना करू. जाऊ द्या ना, नाही ना तिला आपल्यावर प्रेम, थोडं रडा, थोडा संयम ठेवा. ह्या गोष्टीतून बाहेर येणं खूप अवघड आहे आणि खूप सोपं पण आहे. मनाला रोज सांगा की नाही ना तिचा फोन आला, नाही ना त्याचा फोन आला किंवा तिचा मेसेज नाही आला, तर थांबा, थोडं थांबा, थोडा श्वास घ्या मोठा, कुठं चांगली अशी गाणी ऐका, कुठं नामस्मरण करा. ज्या स्वतःला गोष्टी आवडतात ना, तर त्या तुम्ही बिनधास्त करा. स्वतःला वेळ द्या. आता स्वतःवर प्रेम करा. मी म्हणेन खरं स्वतःवर प्रेम करा. जाऊ द्या ना, ज्या व्यक्तीला आपली किंमत नाही आहे, कद्र नाही आहे, आपल्या अश्रूंची नाही आहे, आपल्या प्रेमाची नाही आहे, किंवा आपण आता हा शब्द उच्चारण अयोग्य आहे, पण जिथं आपण आपलं शरीरसुद्धा त्याच्या समोर तिनं किंवा त्यानं स्वाधीन करून पण ती व्यक्ती बदलते, तर कसं समजायचं की ते प्रेम आहे? होऊ शकत नाही ते प्रेम. ती व्यक्ती इतकी धूर्त, काळेबाज आणि धोकेबाज निघाली की तिला आपण सर्वस्व देऊन सुद्धा की ती व्यक्ती बदलली, इथपर्यंत तर खालच्या लेवल क्रॉस करून जाणारी व्यक्तीचं प्रेम असू शकत नाही. आणि ज्या व्यक्तीचं प्रेम असेल ना, थोडा वेळ द्या, परिस्थिती समजू द्या, परिस्थितीला उमजू द्या, वेळेला पण वेळ देऊया आपण थोडा. 100% ती व्यक्ती माघारी येईल जर प्रेम असेल तर. आणि आपलं प्रेम जर कमजोर असेल ना, तर ती व्यक्ती 100% सोडून जाईल आपल्याला. आणि गेली ना तर तिथूनच म्हणावं, बाई गेलीस ना किंवा गेलास ना तर माझा राम घे, इकडं मी मेलो ना तर तू रिटर्न येऊ नको. आणि प्रेमात एखादी व्यक्ती एकनिष्ठ लॉयल राहून जर तिला धोका भेटतो ना, तर ह्याचा जो बदला आहे ना, तो साक्षात भगवंत घेतो. हे प्रत्येकाने लक्षात ठेवायचं. जी हाई आपण म्हणतो ना, ना कुणाची दुवा खाली जाते ना कुणाची बददुवा खाली जाते, पण ज्यावेळेस ती बददुवा भेटेल ना, जेव्हा त्या बददुवेचा आपण म्हणतो असर क्रिया जेव्हा चालू होईल ना, भल्या भल्या व्यक्तींना ती बददुवा झुकवती. भल्या भल्या लोकांच्या आयुष्याचं वाट लागताना आपण बघतो आणि आपल्याला कळतसुद्धा नाही की काय घडलं.
असं काय घडलं की मी इतका माघारी आलो की एवढं माझ्या आयुष्यात वादळी निर्माण झाली. हां, ते तुझं कर्म होतं, तुला त्याची शिक्षा भेटली तर 100% भेटली. प्रेम करण्याच्या आधी एखाद्याला आपलं आयुष्य, आपलं शरीर, आपला वेळ स्वाधीन करण्याआधी तुम्ही त्याच्याशी बोलून घ्या. नाहीतर कधी कधी प्रेमात काय होतं, दोन्ही बाजूनी चांगलं प्रेम असतं, मध्येच एखादी व्यक्ती म्हणते नाही बाबा आमची आईच मान्य करत नाही, आमच्या वडिलांना अटॅकच येईल, बीपीच वाढेल, शुगर झाली, ही असली फालतू कारणं आहेत ना. कृपया देऊ नका. तुम्हाला होत नसेल ना पुढं एखाद्या व्यक्तीला घेऊन जाणं, तर नका ना जाऊ. तुम्ही त्या व्यक्तीच्या आयुष्याचा खेळ करू नका, त्याची बद्दुवा घेऊ नका. त्याला तुम्ही नाही भेटला तर दुसरं कोण भेटेल चांगलं, आणि नाहीच काय भेटलं तर त्याचं आयुष्य ती व्यक्ती किंवा तो ते ठरवेल. पण सगळं जाणून बुजून एखाद्याची कंडिशन, परिस्थिती तुम्हाला माहिती आहे तरीही तुम्ही तिला धोका देताय, तर तुमच्यासारखं नालायक आणि खोटारडं ह्या दुनियेत खरंच कोणी नाही आहे. आणि तुम्ही जरी पुढच्या व्यक्तीला धोका दिला, त्याने नाही बदला घेतला, ती दुबळी कमजोर निघाली ना, तर त्यांचा बदला आहे ना ही नियती घेते, हा निसर्ग घेतो, तर हा घेतो बाबा. हे पण भान ठेवा. प्रेमात असेल ना तर एकनिष्ठ राहा, एकमेकाला समजून घ्या, थोडा वेळ द्या, एकमेकावर प्रेम करा. ह्याला सोडून गेलं, त्याला सोडून गेलं म्हणून हे प्रेम नाही हो, हा धोकेबाज आहे, हा गुन्हा आहे, आणि गुन्हा नाही करायचा. आणि तुमचं प्रेम असेल ना तर शेवटपर्यंत ती व्यक्ती भेटू किंवा न भेटू, एक त्याचंच होऊन राहा, त्याचंच होऊन राहून दाखवा त्या व्यक्तीला. तिथं भगवंतसुद्धा तुमची मदत करेल. आणि हरला असाल, कोणाचा धोका भेटला असेल, तिचा किंवा त्याचा, तर स्वतः मन कशात तरी रमवा. थोडा वेळ लागेल, थोडा समय लागेल, पण आपण सुद्धा ह्यातून बाहेर पडू, 100% बाहेर पडू. आपण कोणाचं वाईट केलं आहे का? आपण धोका दिला आहे का नाही? आपल्याला दिला आहे. थर्ड पार्टी आली आहे, आई ऐकत नाही, वडील ऐकत नाही, समाज आहे, मित्र परिवार आहे, ह्या गोष्टी सांगून एखाद्याला सोडणं, टाळणं, ही व्यक्ती जी करते ना, त्या व्यक्तीला बदला होतो, भगवंत बदला घेतो. सगळ्या गोष्टी घडतात, सगळ्या गोष्टी समोर येतात. थोडा वेळ घ्या. आणि हरलेल्या लोकांना मी तर मोलाचा सल्ला देईल, आत्महत्या, व्यसन करणं, ड्रिंक करणं, ह्या गोष्टी करून न वळता, तुम्ही जर जॉब करत असाल, कामावर असाल, तर तुम्ही तुमच्या कामावर फोकस करा. थोडा आपल्याला बाहेर जा, कुठंतरी 2-3 दिवस असं बाहेर जा, तिथून फिरून या, थोडं मन मोकळे करा. सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या मनासारख्या करा. आणि खरंच नाराज नका हो. प्रेम ना एकदाच होतं, आणि ते झालं ना एखाद्या व्यक्तीवर तर ते कायमस्वरूपी ठेवा. आणि जेवढं शक्य होईल ना, प्रेमात कितीही प्रॉब्लेम होऊ द्या, कितीही वादळ येऊ द्या, काहीही होऊ द्या, त्या व्यक्तीला, तिला किंवा त्याला मिळवण्याचा प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत करा आणि प्रामाणिक करा. नक्की भगवंत आपली मदत करेल. का नाही भगवंत मदत करा? मी मगाशीही तुम्हाला म्हटलं की इथपर्यंत आलो ना, इथून पुढं पण नेणार, हरू नका. आणि एखाद्या जरी तुम्ही धोका दिला असेल ना, किंवा तुमच्याकडून काय आपण म्हणतो चुकी झाली, गलती झाली ना ओळखण्याला त्या व्यक्तीला, तर तुमच्याकडे जर चान्स असेल, ती व्यक्ती जर तुम्हाला माफ करत असेल ना, तर मी म्हणेन प्रेमात त्याचे पाय पकडा, नतमस्तक व्हा, त्याच्या पुढं झुका, त्याला माफी मागा. ना कुठल्या स्त्रीची, ना कुठल्या मुलीची, एखाद्याची आपण म्हणतो हाय घेऊ नका, किंवा एखाद्या मुलाची किंवा एखाद्या पुरुषाची 4 पैशाच्या गोष्टीसाठी एखाद्याला भुलवू नका, भुरळ पाडू नका. ती व्यक्ती काय तुमच्या दारात आलेली नाही आहे, माझ्यावर प्रेम करण, मी मरेन आणि मी जगेन, असं कोण कोणाकडे जात नाही. होतं नाही प्रेम, दोन्हीकडून होतं. आणि उगाच एखाद्यावर लालछन लावू नका की ती बाई अशी होती, ती मुलगी अशी होती, अजिबात लावू नका. आणि पुरुषांनाही कुणी म्हणू नका की तो खोटारडाच निघाला, त्याच्या घरात त्याला जुळलंच नाही का आणि कळलंच नाही का, हे एकमेकावर टीकाच नका करू. आणि प्रत्येकाला माझं असं सांगणं आहे शेवटचं, तुम्हाला जर ह्या गोष्टी होत असतील ना, तर तुम्ही 100% ते करा. तुमच्या जर फॅमिलीचा प्रॉब्लेम असेल किंवा तुम्हाला त्या जुळत नसतील ना, तर तुम्ही त्या भानगडीत पडू नका, एखाद्याला आशा लावू नका. आशा खूप बेकार असते, आणि त्या आशाच्या नादात जर एखाद्याच्या पदरात जर निराशा पडली ना, तो किंवा ती आयुष्यभर तुम्हाला तळतळ देते. आणि हा तळतळाट आहे ना, ना कधी सुखानं तुम्हाला जगून देईल, ना कधी मरून देईल. कधीच तुमच्या आयुष्यात कुठलंच यश येणार नाही. आणि आपण प्रेमात हारतो ना, आपण आपल्यासाठी हानिकारक होतो. आणि ते हानिकारक इथं आपल्याला व्हायचं नाही आहे, कुणालाच नाही व्हायचं, ना स्त्रीला व्हायचं आहे, ना पुरुषाला व्हायचं आहे. फक्त स्वतःची काळजी घ्या, स्वतःसाठी वेळ द्या, आणि स्वतःवर प्रेम करा, एवढंच मी सांगेन. माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. प्रत्येक व्यक्ती एकमेकाला कुठल्या ना कुठल्या माध्यमातून, प्रत्येकजण माझा व्हिडिओ जी कोण व्यक्ती ऐकते ना, मी तुम्हाला पाहिलं आहे ना तुम्ही मला पाहिलं आहे, तरी पण आपली
पर्यंत माणुसकी या नात्यानं मी सांगते, प्रत्येकजण प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या कामात व्यस्त आहे, कुणासाठी वेळ नाही आहे आता आयुष्यात. पण माणुसकीचा धर्म, एक माणुसकीचं रक्त म्हणून आपण एकमेकाला अवश्य मदत करा. व्हिडिओच्या द्वारे एकमेकांना असेल तुमच्याकडं ती सोय, तर तुम्ही अवश्य मदत करा आपल्या माणसाला. त्याचं दुःख ऐकून त्याच्या दुःखावर मैफिलीत खरंच कृपया कोणी रंगवू नका. तिनं सांगितलं ना विश्वासानं, ती रडली ना, तुम्ही सल्ला द्या त्याला, पण त्याच्या दुःखाची मैफिल नका रंगू. वाईट असतं, खूप वाईट असतं एखाद्याच्या आयुष्याचा, भावनांचा, शरीराचा खेळ खेळणं. त्या माणसासाठी तात्पुरतं ते आपण म्हणतो सुख असेल, पण जो कोणी ही व्यक्ती त्रास सहन करते ना, ती खूप म्हणजे खूप भयानक परिस्थितीतून जातो. आणि आपल्यासारखी माणसं स्वाभिमानी असतात, जिद्दीला जर पेटली ना तर एखाद्याचा नादच आपण पुरा करू, ही पण ताकद आपल्यात असती. पण लेट गो करूया आपण ह्या सगळ्या विषयांना. स्वतःची प्रत्येक व्यक्तीनं आपली काळजी घ्या, एकमेकाला अवश्य मदत करा, त्याच्या दुःखाचं भांडवल न करता वेळीच सावरा आणि प्रत्येकानं आपली काळजी घ्या. ना कुठल्या गोष्टीकडे वळू नका, नाही करू नका. पण प्रेमात जर असाल ना तर आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर तिला किंवा त्याला सांगा की बा अशा ना असं आहे, असं असं होणार आहे, तुला माझी साथ द्यावी लागेल, परिस्थिती काहीही होऊ द्या, ऊन वारा पाऊस हे सगळं झेलून जर आपण उभं राहिलो ना, कणखर बनलो ना, तर 100% आपण पुढं जाऊ. आणि नसेल ना तुमच्या धमक, तर आत्ताच तुम्ही सांगा की बाबा मी पुढं जाऊ शकत नाही आहे. एखाद्याच्या शरीराचा खेळ खेळा, कुणाच्या मनाचा खेळा, सांगून टाका. आणि तुमचं जर प्रेम तेवढ्यापुरतं असेल ना, हां बाबा ये जा तुझं तुझ्याला पण, तर ते पण तुम्ही करा. पण एखाद्याला लग्न करतो आणि ऐन लग्नाच्या स्वप्न दाखवून तिथं नवराच आणि नवरी बदलणे, हा जीव घेणा खेळ एखाद्याच्या आयुष्याचा हानिकारक नका म्हणू. एवढंच मी मला खूप आतून असं फील झालं अगदी हृदयापासून की नाही, माझा जर यूट्यूबचा चॅनल आहे, माझे जर खूप लोक बघतात, तर मला सांगावं असं वाटलं म्हणून हा व्हिडिओ मी माझ्यासाठी तुमच्यासाठी वेळ काढून तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. प्रत्येकाने आपली काळजी घ्या. आणि हरलेला हे आपला कंटेंट आहे, तर आपण मुळीच हारलेलो नाही आहे, आपण कायम जिंकणार आहे ना, आपण जिंकतच आलो आहे. आपण स्वाभिमानी माणसं आहे आणि स्वाभिमानी माणूस एकदा का असं आपण म्हणतो ना, जिद्दीला पेटला ना तर काहीच कुठंच बघत नाही आहे. तर असं न काही करता जास्त असं जिद्द नका ठेवू एखाद्याला मिळवण्याची गमावण्याची. जे आहे त्यात सुखी राहा. स्वामी आपल्या सगळ्यांची परीक्षा घेतात आणि स्वामीच काय, तुमचे जे कुलदैवत ज्याला तुम्ही मानता भगवंताला कुठल्या, तर ते तुम्हाला 100% मदत करतील. पण कोणाची फसवणूक करू नका. कृपया मी शेवटचं एक वाक्य सांगेन ना, कुणाच्या भावनांचा खेळ करू नका ना, कुणाची फसवणूक करू नका. सगळ्यांनी आपली काळजी घ्या, आनंदी राहा. आणि मला कमेंट करून नक्की सांगा की आपल्याला ह्या विषयाबद्दल कसा व्हिडिओ वाटला. आणि माझ्याकडून जर एखादा शब्द चुकीचा गेला असेल, कोणाच्या मनाला लागला असेल ना, तर कृपया मला माफ करा मोठ्या मनानं. धन्यवाद, थँक्यू आणि बाय बाय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.